आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वा वा वा, क्या बात आहे मॅडम। म्हणजे असा मस्त जेवणानंतर हे चुलीवरचा मसाला दूध म्हणजे ना सुख आहे सुख। खरंच सांग, सगळा थकवा दूर झालाय असं वाटतंय। अच्छा, पण मला एक सांगा, आता हे चुलीवरच्या मसाला दुधाचं इतकं वर्णन तुम्ही करताय की मिस्टर गाडे पाटील? काय मॅडम हो, मस्करीच करताय आता माझी। सॉरी सॉरी सॉरी, तुमचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा झालाय। पण मॅडम हे म्हणजे मसाले दूध वगैरे आज म्हणजे काही स्पेशल आहे का? हो मग, स्पेशल कारण आहे आज। कारण? कोणतं कारण? आपल्या मैत्रीचा स्पेशल बॉन्ड तयार झालाय ना, त्यामुळे ते सेलिब्रेट करण्यासाठी हे चुलीवरचं स्पेशल मसाला दूध। वाह, क्या बात आहे मॅडम। तुम्हाला सांगतो, तुमचं हे स्पेशल कारण ऐकून या मसाले दुधाचा गोडवा अजूनच वाढलाय। सिद्धिराज, मला तुम्हाला ऍक्च्युली एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं होतं। मॅडम, मला माहिती आहे तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी थँक्यू बोलताय। ते मी आरती वहिनी आणि वेंकी दादाची मदत केली म्हणून। अर्थात, अहो पण मॅडम प्लीज, या गोष्टीसाठी तुम्ही थँक्यू बोलून मला परख करताय। हो मॅडम, तुम्ही ते फिल्म वगैरे बघत नाही का? त्या फिल्म मध्ये सांगितलं होतं ना, ते दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू। मुलांचा विचार करतेस ना? खरं सांगू, आज वाटलं होतं की चित्र बदलेल, दोन्ही भावंडांमध्ये समेट घडेल। नाही हो, आई वडील म्हणून आपणच वेडे ठरलो। लक्ष्मी, अगदी असंच नाही वाटत मला। म्हणजे का कोणास ठाऊक, पण थोडीशी आशा वाटतेय। बघ ना, जेव्हा वरदला बरं नव्हतं तेव्हा हरीश त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेला। तसंच जर संतोषच्या बाबतीत जर असंच काहीतरी घडलं ना, तर मला वाटतं परिस्थिती बदलेल। संतोष? संतोषच्या हृदयाला पाजर फुटणं कठीणच आहे म्हणा। त्याला फक्त पैसे पाहिले की त्याच्या हृदयाला पाजर फुटतो। मग काय करायचं? लक्ष्मी, मला सांग, सिंचनाच्या बाबतीत असं काही घडू शकतं का? ते काय ग? अहो, एक आशेचा किरण दिसतोय मला। जयंत, जयंत, मी म्हटलं ना तुला सॉरी, नको ना चिडूस माझ्यावर। कारण तू का मला त्रास देतेस? जयंत, अरे सावकाश। जयंत, जयंत, खरंच सॉरी, मी नाही वागणार पुन्हा असं। काय गॅरंटी की तू पुन्हा असं नाही वागणार?
प्रॉमिस, पक्क प्रॉमिस. जयंत, अरे जयंत, जयंत, अरे जयंत ऐक ना, काय करतोयस तू जयंत? काय झालं जानू, तू अशी हाफ हार्टेडली का बिहेव करतेस? अरे कारण हे बघ, तुला दिसत नाहीये ना आता, मला काळजी वाटते तुझी. जयंत ऐक ना माझं, हे बघ मला भीती वाटते जयंत, आता प्लीज थांबव हे सगळं जयंत, प्लीज. जानू तुला आवडतं ना असं? हो आवडतं, पण आता भीती वाटते, मी सांगते ना तुला जयंत. जयंत प्लीज ऐक ना माझं जयंत, असं काय करतोयस तू? अरे बस तू. मी बरं आराम करायला चाललोय, तू येशील ना? हो आलेच. जानू तू माझी, मी फक्त माझी. मी हवं तसा प्रेम करू शकतो तुझ्यावर. हवं तसं प्रेम करू शकतो म्हणजे हवं तसं वागू शकतो असं होत नाही मिस्टर कानिटकर. डील. अरे डन. पण मला एक कळत नाहीये, हे डील मिस्टर गाडे पाटलांनी केलंय का सिद्धिराजनी? अहो मॅडम, अहो आता तुम्ही असं सारखं सारखं टोमणे मारणार असाल तर त्यापेक्षा कानाखाली मारा मला, म्हणजे विषय तरी कट होईल ना. पण सिद्धिराज, मला खरं काय ते सांगा ना, तुम्ही असं का नाटक करत होतात? हो आता मॅडम, कसं सांगू आता तुम्हाला, म्हणजे मी हे ठरवून नाही केलं मॅडम, म्हणजे तुमचा कदाचित माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण इतके दिवस मला सुद्धा माहित नव्हतं की मी ज्यांच्याशी फोनवर बोलतोय ते दुसरं तिसरं कोणी नसून तुम्हीच. म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे, सांगतो. काका, हाय, काय नाव तुझं? आणि तू इथे काय करतेस? काका मला भावनाईच्या घरी जायचंय, पण भावनाईचं घर कोणालाच नाही माहिती. काका तुम्हाला माहितीये का भावनाईचं घर? तुम्ही मला मिस्टर गाडे पाटील म्हणा ना. हा, ओके, थँक्यू मिस्टर गाडे पाटील. आणि असे मिस्टर गाडे पाटील या पिक्चर मध्ये आले. लक्ष्मी निवास